करायचं विसरून जातो आपण. आपण आत्ता आत्ता सध्या स्टेटसला 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन आपण क्लोज करतोय. बाकी रोज टेबल बनवणं, कुठलंही कॅल्क्युलेशन करून त्याची प्रॅक्टिस करणं हा आपला स्वतंत्र पार्ट आहे. सबमिशनसाठी सर्वजण लिहून घ्या होमवर्क. कमीत कमी 100 उदाहरणं सोडवलेले पाहिजे 2 बाय 2 चे. 99 पर्यंतचे टेबल बनवायचे, 999 पर्यंतचे टेबल बनवायचे, त्याच्यानंतर 999 पर्यंतचं स्क्वेअर ड्रॉ करायचे डिटेलिंग करून. हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे होमवर्क. पण आता हे इथं करायचं काय? आता काही बरं म्हणतील मी कसं करू? काही अंक नाही. लहान मुलाला काम लावून द्यायचं. बाबा तुम्हाला होमवर्क दे. मी तुला खूप होमवर्क करायला लावते ना, त्याला पण बरं वाटतं, की मम्मीसाठी होमवर्क तयार करून देणं. हां, मग त्याला रोज 10-10 कॅल्क्युलेशन तो तुम्हाला तयार करून देईल. आणि बघा मग तुमची मजा घेईल तो रोज. "मम्मी कर बरं होमवर्क कर. तुझ्या सरांनी दिलेला होमवर्क आहे असं." असं असं तो आपल्याला मस्तपैकी छान कामाला लावून देईल. म्हणून रोज थोडं करत राहायचं. ठीक आहे, आता पुढच्या पार्टला जाऊ आपण. अ, सो इकडे लक्ष द्या सर्वजण. एक 3 डिजिट बाय 3 डिजिट बघून घेऊ आणि पुन्हा परत म्हणजे प्रॅक्टिससाठी होईल तुम्हाला उद्या उद्या वगैरे. एक थोडं हलकं-फुलकं घेऊ सुरुवातीला. ओके, सर्वजण लक्ष द्या. आता याच्यामध्ये क्रिस क्रॉस टेक्निकमध्येच अशी एक टेक्निक आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. ही ड्रॉ करून घ्या सर्वजण. थोडंसं लांबून घ्या तुम्ही. ड्रॉ करून घ्या म्हणजे तुम्हाला माहीत राहील. इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर 2 डिजिट. त्याच्यानंतर 3 डिजिट. प्लीज इकडे लक्ष द्या. 3 डिजिट असं सेंटर. या सर्वांचं ॲडिशन करायचं. याचं ॲडिशन करायचं. आणि पुन्हा परत 2 डिजिट. हं. आणि पुन्हा परत युनिट प्लेस. हे डिटेलिंग लिहूया आपण. सर्वजण एकदा लिहून एक सुरुवातीला म्हणून आपण लिहून घेऊया, की माहीत असावं म्हणून. नंतर लिहायची गरज नाही. 4 8 जा. कारण ही ओळ आहे ती. 4 आणि 8 लक्ष राहू द्या. त्याच्यानंतर पुढची पुढची रो आहे. इकडे लक्ष द्या सर्वजण. 2 इंटू 8 प्लस 0 इंटू 4 मीन्स 2, 4, 0 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं ॲडिशन. नेक्स्ट प्लीज सर्वजण लक्ष द्या. 8 3 जा. 3 8 जा. थोडंसं बारीक लिहितो कारण आपल्याला जागा पुरली पाहिजे. 5 4 जा. 5 4 जा. नंतर हे सुद्धा आपल्याला सिंगल लाईनमध्ये लिहायचं आन्सर. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत 2 8 जा. 2 झिरोज आहे वाटतं माझ्याकडे 8 लिहिला आहे. 2 झिरो जा. 2 झिरो जा. जी. ओके. 2 झिरो जा. मीन्स 3 2 4 5 0 and 8. Okay. Next part is the 3 2 5 and 0. 3 multiply 0 addition 5 multiply 2, and last is the
5, 3 आणि 5. कोणी दिसतंय का इकडे? आहे ना जागा? तुम्हाला दिसतंय ना? कोणी सांगितलं आउट ऑफ नाही गेलं ना? 3 दिख मल्टिप्लाय रहा है। दिसतंय ना? स्क्रीनवर दिसतंय ना? दिसतंय ना यस प्लीज? सर। हा, चलो ठीक. सो ओके, थोडस मला काय माहिती. ओके. तुझी हिम्मत कशी आहे? हा, ओके. सो सर्वजण स्टार्ट करूया प्लीज. इकडे लक्ष द्या. 3 5 जा 15, पहिला कॉलम 15. 3 झिरो इज 3 मल्टिप्लाय झिरो मीन्स झिरोच, त्याचा अर्थ झिरोच होतो. 0 प्लस 10, इथं डायरेक्ट 10 दिसतो आपल्याला म्हणून 10. त्याच्यानंतर इथं 24 दिसतोय, इथं 20 दिसतोय म्हणजे 48 झाला आणि डायरेक्ट याचा आन्सर आला 48. इकडे लक्ष द्या. वाय? 8 3 जा 24, 5 4 जा 20 आणि 2 झिरो जा झिरोच होतो अर्थ, म्हणून इथं 24 आणि 20 इज द 48. 48 20 48 कसं काय लिहितं मी? 44 होईल ना सर? 44. येस येस येस, मला पण लक्षात आलं की मी काहीतरी चुकतोय असं. 44. 44. सो ओके, वंडरफुल. नेक्स्ट, इथं 16 दिसतोय आपल्याला आणि इथं 0 दिसतोय, म्हणून देर इज अ डायरेक्ट आपल्याला 16 दिसला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट कॉलम इज द 24 20 32. सॉरी नंदिनी, दरवाजा उडून घे ना. 32 लास्ट इज द 32. ओके, सो फायनल आन्सर कडे जाऊया. ओके, 2 9 5 4 4 आणि 16. एकदा बघून घेऊ परत एकदा. हा 2 ॲज इट इज, हा 3 कॅरी फॉरवर्ड केला म्हणून 19 झाला, म्हणून 9 आणि म्हणून कॅरी फॉरवर्ड 1 म्हणून हा 45, म्हणून 5 4 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून हा 14 झाला म्हणून 4 आणि हा 1 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून 16. आन्सर इज द 1,64,592. ओके, तर मला वाटतं हे तुमच्या पद्धतीने लिहून घ्या व्यवस्थित वेगवेगळे कलर्सने. कलर्स मुद्दाम वापरा. ब्रेन ऑन कलर, ब्रेनला जे आवडतं ते केलं पाहिजे. ब्रेनला मॅथमॅटिक्स सुद्धा आवडतं, मग मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस केली पाहिजे. एक अजून कॅल्क्युलेशन बघू आपण आणि मग तुम्हाला प्रॅक्टिससाठी देऊया आपण. नवशेष आपण चेक करू शकतो. सर्वजण नवशेष चेक करा. सर्वांनी जर नवशेष चेक करायचं म्हटलं तर देर विल बी 9. याचा 9 उत्तर आलं, हे बघा याचं 9. तर पुढे नवशेष चेक करायचीच गरज नाही. या पूर्ण कॅल्क्युलेशनचा नवशेष 9च येणार. काही केलं तरी. आपण सांगितलं होतं 99चा टेबल बनवला होता तेव्हा बघितलं होतं. तरी तुम्हाला चेक करायचं असेल तर आपण आपण असं करू शकतो. 5 आणि 8 13 आणि 13चा अर्थ होतो 4. आणि पुन्हा परत जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं 9 4 जा 36 आणि 36 केलं तर पुन्हा परत त्याचं 9च येतो, म्हणून आपण सांगितलं तर 9च येणार. इथं आपण चेक करू शकतो की बघा हा 4 गेला, हा 5 गेला, हा 9 गेला. सॉरी, हा हा 9 गेला आणि मग नंतर उरलेत 7 आणि 2 इज द 9, म्हणजे नवशेष इज द 9. 9.
झालं असेल तर सांगा, आपण दुसरं कॅल्क्युलेशन घेऊ. पण हे सर्व डिटेल्स लिहून घ्या प्लीज, म्हणजे काही चूक होणार नाही. हे सर्व डिटेल्स लिहून घ्या. हे डिटेल पण तुमच्या पद्धतीने लिहून घ्या, सेपरेट आउट. झालंय सर. ओके. सो रब करू, परत एकदा विचारतो, करूया रब? सो रब करतो. सो कन्सेप्ट समजली ना तुम्हाला? लक्षात आलं? कन्सेप्ट समजली ना? तर याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत करावी लागेल. फक्त एक कॅल्क्युलेशन देतो आपण, म्हणजे तुम्हाला सर्वांना प्रॅक्टिस करता येईल, बाकी काही नाही. सो एव्हरीवन, घ्या सर्वजण. सर स्क्रीन नाही दिसत आहे, जरा नंबर बोलाल का? 748 मल्टीप्लाय 396. ओके, थँक्यू. आता कोणीतरी ताई मला सांगा, 748 आणि दुसरा अंक काय होता? 396. 396. ठीक आहे. ओके, झालं का सर्वांचं प्लीज? डन सर. डन सर.
चलो लास्ट कॅल्क्युलेशन घेऊया, म्हणजे मला पण थोडा आराम करता येईल, सकाळी लवकर उठायचंय असं समजून. आता काही नाही, रात्रभर जागरणच व्हायचं. वैशाली सोनवणे ताई, चला एक्सप्लेन करा. हम्म. खूप दिवसानंतर दिसला तुम्ही. हो सर, सुट्टी संपली. हम्म. लिहा, सांगा. 8 into 6, सांगा ना मग. 48. हम्म. हम्म. त्यानंतर 4 into 6 हम्म. आणि 9 into 8, हम्म. 36 प्लस 72. प्लीज प्लीज बाकीचं नका कोणी बोलू. सोनवणे ताई, याला हो 24 सर. बघायचंय, याला 72 बघायचंय. प्लीज प्लीज हो, बाकीचं ताई, बाकीच्या ताईंनी कोणी माईक ऑन करू नका बरं. प्लीज 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 प्लीज, कोणाचा तरी माईक ऑन आहे अजून, त्यांनी माईक ऑन करू नका प्लीज. हा, सोनवणे ताई जरा जोरात बोला. हा सर, 24 प्लस 72, हा, मग किती झाले? 96. ओके, दिसलं का 96? एकदा परत बघा. 24 आणि 72. 70 आणि 20 90 मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, आणि 2 आणि 4 6 मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. तर 96 दिसला असेल तर वेल अँड गुड, व्हेरी गुड, वंडरफुल. सर. इकडे लक्ष द्या. आता पुढचा मी थोडस इथला हा पार्ट काढून टाकतो. ओके, आता पुन्हा परत सांगा. हा, 100 प्लेसचा डायरेक्ट लास्ट. 7 into 6, 42. हा बोला. 42. हा, 23. 8 into 3, 24. 24 आणि 42 एकत्र करून घ्या पहिले. हो, 24 आणि 42 एकत्र करून घ्या. 66. 66 कन्फर्म झाला तुमचा? दिसला बरोबर? आणि 4 into 9. हा, मग थांबा ना, पहिले तो 66 होल्ड करा ना ब्रेन मध्ये, म्हणजे मेंटल अरिथमेटिक हो सर. सर्वांना शिकवतोय आपण. हो सर. 66 आणि 36 बघा किती सोपं झालं. 12 आणि 10, 102. परत एकदा बघा, परत एकदा बघा. 102. हा, परत एकदा बघा, पूर्ण परत पहिल्यापासून सर्वजण बघा. हे बघा, 42 अधिक 24, 24. 42 अधिक 24 किती झाले? 66. 66. 66 अधिक 36, बरोबर आहे ना? बोला ना. 90 हो आणि सर, 12 तुम्हाला तुम्हाला हे बघा काय असं आपल्याला ब्रेकअप करता आला पाहिजे जोड्या. 90 आणि 12 मला हे अंक तुमच्याकडनं ऐकायचे होते. काय करायचं, त्यांना असं बेसमध्ये कन्व्हर्ट करा नंबरला. सर्वांना जी आपल्याला बघायची पद्धत बघायची आहे ना सर्वांना, तर तुम्हाला इकडे 90 दिसला पाहिजे, इकडे तुम्हाला 12 दिसला पाहिजे, आणि 90 आणि 12 जर तुम्हाला दिसला तर मग तुम्हाला परत बाकी सर्व सोपं होतं. पण काही ताईंना जर अडचण येत असेल तर काही हरकत नाही. 42 इथं लिहा, एक लिहून घ्या. 60 प्लस 30. हा, 60 प्लस 13 वरचे 12. ओके, 102. 106, 2. 102, 102. 2 सर. ओके, सॉरी, मी आता ते स्किप झालं होतं माझ्या माइंडमधून. मी काय एक्सप्लेन करत होतो? चलो ठीक आहे, हे रब करतो. ओके, हा पण रब करावा लागेल. आता पुढचा परत पार्ट, सोनवणे ताई. 7 3 जा 21. 7 3 जा नाही ना, हो सर. हा एक टप्पा हो बाकी बघा सोनवणे ताई, हा एक टप्पा बाकी परत. इकडे, इकडे, 4. हा, 7 9 जा. इकडे, इकडे आणि इकडे, हा एक टप्पा बाकी अजून.
हा 2 चा. हम्म. एक मिनिट हा सर. लिहायची गरज नाही ना ताई, मी गप्पा मारायला सांगतो माझ्याशी. थोडस हो सर. गप्पा मारत मारत आपण सोडू. लिहिलं म्हणून ते लिहून अजिबात वाचू नका. सर्वजण इकडे लक्ष द्या. ओ अरुणाताई, गप्पा मारा ना तुम्ही. गप्पा मारल्यासारखं करा. गप्पा मारल्यासारखं जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा मेंटल अरिथमेटिक होईल. नो प्रॉब्लेम. 7 9 चा काय 63. 63 दिसला पाहिजे. आणि हा किती आणि दिसतो? 4 3 चा 12. हा, 63 आणि 12 लिहायची गरज नाही. एका बाजूला 70 दिसतोय, एका 70. बाजूला हा 5 दिसतोय. किती झालं? 5. मग किती झालं? 75. 70. असं बघा जरा प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण 70. पुन्हा. 63 दिसतोय आणि 12 दिसतोय. या बाजूला 70 दिसतोय, या बाजूला 5 दिसतोय. जर असं बघितलं तर 70. थोडस सर्व प्लीज. आणि लास्टला 24. 7 3 चा 24 प्लस 7 3 जा किती होतात? 21. सॉरी सर 21. ठीक आहे. आता फायनल सांगा. फायनल 8 हम्म. 6 प्लस 4 6 10. प्लस 4 नाही. 0. 6 प्लस 4 असं नाही 6 बघायचं. हा 6 त्याला प्लस डायरेक्ट 102 बघा प्लीज. 100 बघा. त्याला किती बघा? 100 बघा डायरेक्ट. 96. हो सर 100 बघा. 96 प्लस हा, 100 बघितला तर 0. आणि मग 0. इकडे कन्वर्ट करताना तुम्हाला ट्रान्सफर होताना 10 दिसेल. 10 दिसते. हो. मग किती झाले? 112 होतील वाटतं. व्हेरी गुड. 112 म्हणून 2 12. आणि कॅरी 2 फॉरवर्ड 11 करताना 11 बघा. 11 हम्म. 75 प्लस 10 85 86. थोडीशी गरज आहे प्रॅक्टिसची. 6 हा, 6 हा. आणि 6 प्लस 8 14 4 3 काय चाललंय ताई? 9. हा ओके सर. हरकत नाही. थोडस पेन पेपर कमी करायचं आपल्याला. काही हो हरकत सर नाही. हो नो सर. प्रॉब्लेम. नाही सुट्ट्यांमध्ये सर सर्वजण नुसते बुंदीचे नाही लाडू, सर मी आज गुलाबजामुन आणि मूगचा शिरा खात बसलेत सर्व ताई इकडे तिकडे जाऊन. हा, ब्रेनचं कामच चाललं नाही, फक्त पोटाचंच काम चाललंय फक्त. हा, सर्व लग्नच खात बसल्यात सर्व ताई इकडे तिकडे जाऊन. चला ठीक आहे, काय हरकत नाही. समजलं असेल सरांना. असं सांगायचा अर्थ असा आहे की हे मेंटल अरिथमेटिकची प्रॅक्टिस करा. हे अंक लिहिले म्हणून इथं बेरीज लिहू नका. त्याला बघा, त्याला ब्रेकिंग करा, बेसमध्ये कन्वर्ट करा. थोडं सुरुवातीला लिहावं लागेल, नंतर लिहायची पण गरज नाही. ठीक आहे यार, एखादं चुकलं तर चुकलं. चुकल्याशिवाय पण आपण क्लिअर एखादं चुकून काय होणार, पण सवय तर होईल ना. सवय तर लावा. एखाद दो मिस्टेक होने दो पहले, लेकिन अपना पैटर्न चेंज करो, अपनी आदत चेंज करो. आदत चेंज करने से अपना ब्रेन डेवलपमेंट होने वाला है. ठीक है, वन ऑफ द केस एखादा मिस्टेक होगा, उसमें मेरा भी मिस्टेक होता है, उसमें क्या है कि नहीं तो कभी कभी क्या होता है, हम लोग बोलते कुछ है, लिखते कुछ है, देखते कुछ है, ऐसा होता है. ऐसा कुछ नहीं है, लेकिन आदत तो भी होनी चाहिए, प्रॅक्टिस तो होनी चाहिए. सो ओके, सो दिस इज या स्टेपला आपण गेलो पाहिजे. मग इथं अनलिमिटेड जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढ्या पद्धतीने तुम्ही भरपूर काही नंबर लिहू शकतात. अमर्याद प्रॅक्टिस करू शकतात. म्हातारपणापर्यंत पार डोक्यावरचे केस पांढरे होईपर्यंत प्रॅक्टिस करू शकतात. त्याला काही कोणी लाईट बिल जास्त येणार नाही. हां, फक्त डोक्यावरचे केस पांढरे झाले म्हणून पुन्हा परत डॉक्टरकडे खर्च करू नका. खूप अभ्यास जास्त केला म्हणून कोणाचे केस पांढरे झाले असं असं काही होणार नाही. परत तिथं तो खर्च वाढला म्हणून असं काही सांगू नका. ओके ना? झालं तर उलट छान आहे, की आम्ही खूप अभ्यास केला म्हणून पांढरे झाले म्हणून. असं सांगता येईल आपल्याला सुनांना पण. मी खूप अभ्यास केला, खूप गणितं सोडवले म्हणून पांढरे झाले. असं सांगता येईल. बाकी काही नाही. ओके? सो थांबूया. मला वाटतं, की तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे तशी कॅल्क्युलेशन घेऊन
वेगवेगळ्या प्रॅक्टिस करू शकतात. मला पण आता 11 वाजले. झोपायला जाऊ द्या. मला पण सकाळी लवकर उठायचं आहे. प्रवास करायचा आहे. सो बाय बाय. अनलिमिटेड प्रॅक्टिस करा. उद्याचा मेसेज उद्या टाकेल. उद्या जमलं मला तर जरूर भेटेल क्लासमध्ये. नाही नाही जमलं तर नाही भेटणार. पण जरूर मी भेटण्याचा प्रयत्न करेल. उद्या पुन्हा परत क्लासमध्ये भेटू आपण. प्रयत्न करू. सिस्टम अवगत झाली, सिस्टम पॉसिबल झाली तर जरूर भेटू. नाही सिस्टम भेटली तर जाऊ द्या. ओके? पण ट्राय करू. सर एक मिनिट. बोला बोला. 3/2 जर असेल तर आपण 3/3चं मल्टिप्लिकेशन बघतोय ना, मग 2च्या डिजिटच्या ऐवजी मग 0 जर तिथे इन्क्रीज काहीच करून काळजी घेतला नका तर करू. फक्त एक मोठा श्वास घ्या आणि सोडून द्या तो प्रश्न. जेव्हा ते शिकू ना, मी सांगितलं का संपलं मल्टिप्लिकेशन असं? नाही. आता सांगितलं, आता जे शिकवलं त्याची भरपूर डोक्यावरचे केस पांढरे होईपर्यंत प्रॅक्टिस करा. बरोबर? जेव्हा ते येईल ना, तेव्हा परत त्याचा प्रश्न विचारा. ओके ना? काही काळजी नका करू. आपला अजून सिलेबस संपला नाहीये. काही काळजी नका करू. हां, मी सांगितलं की आता संपलं, तर मग तो प्रश्न येऊ द्या. ओके? नो प्रॉब्लेम. पण आता सध्या प्रॅक्टिस याच्यावर करा. काही प्रॉब्लेम नाही. आज नाही तर उद्या येईल ते. उद्या होईल ते. नो प्रॉब्लेम. ओके? पण पुन्हा परत ते सोडवायला म्हटलं की मला पुन्हा परत अर्धा तास पुढचा नका क्लास घ्यायला लावू. हा सांगायचा उद्देश आहे, बाकी काही नाही. म्हणून श्वासाबरोबर सोडून द्यायचं. हां? ठीक आहे. बरोबर ना पूजाताई? तुम्ही काहीतरी फोन केला होता का मला? हं? हो सर, मी याच्यासाठीच की ते मुंबईला जाण्यासाठी, पण मग ते लिंक पण ओपन नव्हती होत माझ्याकडून, कधी मग कधी म्हटलं जाऊ. कधी फोन केला होता तुम्ही? दुपारी 12-12:30च्या दरम्यान केला होता सर. काय माहित, मला काहीतरी ओझरता दिसला बाबा. कोणाचा तरी कॉल आला म्हणून. मला ते आत्ता लक्षात हो आलं तुम्ही समोर बोलल्या तेव्हा. पूजाताईंचा कॉल. सर, म्हणजे माझी इच्छा होती, पण मग ते मी नाही, काय इच्छा ते म्हणजे मी घेऊन पण रेजिस्ट्रेशन नाही वगैरे जाऊ केलंच शकत. माझ्या गाडीत लिमिटेड सीट आहेत. जेवढे सीट आहेत तेवढे पण नाही. हो, बुक ठीक झाले आहे. होते. त्याच्यामुळे मी तुम्ही सांगून पण तुम्हाला मी म्हणत होतो. त्या मुंबईच्या ताईंना ऑप्शन आहे. तो काय होतं मला माहित नाही उद्याचं ते. म्हणून आपल्या इच्छेवर नाही ते. आता जे झालं ते झालं. नाशिकला होणार आहे. असं काही नाही. हो, ठीक आहे नाशिकला सर, पण होणार आहे. चालेल सर. लोकेशनला होणार आहे. जेव्हा सर तिथं कुठेतरी मेजवानी भेटेल आपल्याला. आता मुंबईची मेजवानीच भेटली पाहिजे असं काही नाही की मुंबईचा गुलाबजामुन बाहेर वेगळे आहेत बुवा, नाशिकचे वेगळे आहेत. इथले पण खाऊन आपल्या डोक्याचे केस पांढरे होऊ शकतात. तर इथले खाऊन पण या वर्षी नाही तिथले पण भेटले तर प्रयत्न करू, असं काही नाही. बरोबर ना? पण असं काही नाही की मुंबईचेच गुलाबजामुन खाल्ले पाहिजे असं. नाशिकचे पण भारी लागतात. बघू, आपण प्रयत्न करू. ओके. सर बोला. चला सर 9:30 वहाँ पे रीच होना है ट्रेनिंग सेंटर. वो ये तो अच्छा है. लास्ट टाइम जैसे आपने बहुत अच्छा फोटो वोटो निकाले थे. हमारे नहीं आए तो, लेकिन आप निकाल सकते हैं. अच्छे जल्दी आए तो उसमें क्या है. सब देख लेने का इधर उधर, क्या सेटिंग है, क्या नहीं क्या नहीं. हम लेट हो गए रास्ते पे, भरोसा नहीं. रास्ते पे एक बार जाने के बाद क्या ट्रैफिक किधर क्या होता है, कुछ भरोसा नहीं रहता है. पता नहीं हम्म. सर, और कल ट्रेनिंग हो जाएगा तो मैं घर पे आके फिर नेक्स्ट डे में आ सकती हूँ ना? मैसेज डाला है ना, ऑप्शन है, वो हाँ. देखेंगे. मुझे भी नहीं मालूम ओके. क्या हुआ ना. वो लोग भी उनकी बहुत तैयारी में लग गए बाद में, आज बाद में. तो वो बोले कि सर मैंने हमने तो ऐड कर लिया, अभी कल देखेंगे क्या बात करना है. तो ठीक है ना. अपने का ओके. अपना उद्देश्य था कि मुंबई में तो मुंबई की ताई लोगों ने आना चाहिए, ये बहुत इंपॉर्टेंट था मेरे लिए. लेकिन ताई लोगों को टाइम ही नहीं है. जिन ताई ने आना. सर परवाचं केलं तर चालेल का? उद्याच समजा नाही केलं. सॉरी, असं माझं मी नाहीये तिथला ऑर्गनायझर म्हणून म्हणून मी नाही सांगू शकत येस किंवा नो. सॉरी, असं नाही सांगता येणार मला. करायचं तर छप्पर फाडके म्हणतात ना. ऍक्च्युली सर जे तसं नाही करायचं ना, सर. ऐका ऐका थांबा थांबा. शाळा उद्या चालू होते जे छोट्या करायचं ना, मुलांची. जे करायचं ना ते एकदम मन लावून करायचं. दुनिया की इधर की उधर हो जाय, मला करायचं म्हणजे करायचंय. हा, हे गोष्टी असतात कुठल्याही गोष्टी करण्यासाठी. एक्सक्युजेस तर आयुष्यभर आहे. म्हातारपण झालं, सुना आल्या, 4-4 सुना आता खाली आल्या, तरी काशीला जाणं होणार नाहीये. हां, पण सुना नसल्या तरी तरुणपणात काशीला जाऊन आलो, हे 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 ब्रीद आपल्याला मिळवता आला पाहिजे. म्हणजे असं काशी म्हणजे मुद्दाम बोललोय बरं का, माझ्या खऱ्या बहिणी आहेत म्हणून. ते सांगतो काय, आयुष्यभर प्रॉब्लेम आहे माणसाला. पण त्या प्रॉब्लेममध्ये मॅनेज करता आला पाहिजे. सो असं नाही म्हणत मी की तुम्ही ओढून ताणून केलं पाहिजे.
कारण शेवटी तुमच्या वेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळून जेवढं शक्य तेवढं केलं पाहिजे. फालतूक मारून मुटकून नाही बाबा. हा, बट भूक असली पाहिजे शिकण्याची. शिकत राहिलं पाहिजे. मग त्यासाठी एखाद लाख रुपये पण आयुष्याचे एखाद्या वेळेस 2 ग्रॅम सोनं नाही घेतलं तरी चालेल. पण शिक्षणासाठी 2 ग्रॅमाचे पैसे खर्च केले पाहिजे. ही अशी एक सवय पाहिजे. सुनेला काही जणांना सोनं द्यायचंय. मी म्हणतो सुनेला अजिबात सोनं द्यायचं नाही. आपलं एकदम उलट आहे. म्हणजे आता विषयच निघाला म्हणून सांगतो. माझ्या लग्नात सुद्धा मी अंगठी घातली नव्हती. बायकोला कधीतरी भेटली तर विचारा. ते लग्नात म्हणतात काय ते दागिने करतात. मी घेतले ना हातात आईकडे देऊन टाकले. तिला म्हटलं बाबा हे माझं आयुष्यात कधी हे सोन्यामुळे मी सोन्यासारखा दिसेल हे माझ्या आयुष्यात मला पटलेलं नाही. हा, पण जर सोन्यासारखं काम केलं तर माणूस सोन्यासारखा चमकून दिसेल किंवा सोन्यासारखा त्याने विचार केला किंवा कृतीत केला तर तो सोन्यासारखा दिसेल. पण अंगावर सोनं घातलं म्हणून माणूस सोन्यासारखा नाही दिसत. तो बंडल दिसतो, बदमाश दिसतो. बघा लागल्यास ज्यांच्या हातात अंगठ्या असतात ना 5-5 त्यांना बघितल्यावर तुम्ही सोन्यासारखं म्हणतात का काय म्हणतात तुम्ही मनात विचार करून बघा. काय आपण म्हणतो. सो तर हा एक प्रत्येकाचा छंद आहे. पण ब्रेन ड्रेनचा छंद तुम्हाला सांगतो, की आपण वी आर द फॅमिली. पण फॅमिलीत मला असं काम आहे. याच्यात मी असं म्हणत नाही वैशालीताई, की लगेच उद्या 2 ग्रॅम सोनं विकून लगेच कुठलातरी कोर्स करा. पण जर विचार आला कमीत कमी जर एखाद्या ताईच्या मनात आलं आणि तिच्यामुळे जर हजारो लेकरं कोणीतरी जर चांगल्या एखाद्या वेगळ्या मोटिव्हमध्ये कन्व्हर्ट झाले, दॅट इज अ गुड थिंग. म्हणून हा छंद आहे, बाकी काय. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्या परवा जसं भेटेल तसं, वेळ जसा भेटेल तसं. बाय बाय. ओके. ओके बाय बाय.